जय रघुवीरा समर्थ श्रीमत दासबोध दशक 6वा देवशोधन नाम समास 7वा सगुण भजन नाम। श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। ज्ञाने दृश्य मिथ्या झाले तरी का पाहिजे भजन केले तेने काय प्राप्त झाले हे मज निरोपावे। दशक 6 ज्याचं नाव आहे देवशोधन नाम आणि समास 7वा याचा आपण आज आरंभ करत आहोत। ज्याचं नाव समर्थांनी सगुण भजन नाम असं दिलेलं आहे। श्री समर्थांनी आतापर्यंत निर्गुण भक्तीचं वर्णन केलं आणि निर्गुण ही अविनाशी आहे, अखंड आहे, ते परब्रह्म आहे। अशा परब्रह्माला आम्ही ओळखलं पाहिजे, आम्ही परब्रह्म स्वरूप आहे हे जाणलं पाहिजे आणि यासाठीच मुळामध्ये खरा अध्यात्माचा प्रपंच आहे। परंतु एकदम गरुड झेप घेता येत नसते, त्यामुळे आपल्याला साधना करत असताना सगुणाचा आधार घ्यावा लागतो। खरे ज्ञानी भक्त हे सगुणाच्या माध्यमातूनच निर्गुणापर्यंत पोहोचतात। श्री समर्थांना एका भक्ताने प्रश्न विचारला आहे की जो मुळामध्ये ज्ञानी नाही, ज्ञान मार्गाचा उपासक नाही, भक्ती मार्ग त्याला कळत नाही, परंतु फक्त त्याला शब्दज्ञान आहे, अशा शब्दज्ञानी माणसाने विचारलेला प्रश्न, त्यावर समर्थांनी परखड दिलेले उत्तर ते आपल्याला ऐकायचं आहे। जी शंका त्या भक्तांना आलेली आहे तीच शंका कदाचित आपल्यालाही येऊ शकेल आणि म्हणून त्यांच्या माध्यमातूनच आपल्या प्रश्नांना उकल व्हावा, आपल्या प्रश्नांचा उकल व्हावा, आपल्या समस्येचं समाधान व्हावं, हा त्यामागचा उद्देश असावा। आणि म्हणूनच श्री समर्थ त्या प्रश्नाचं उत्तर देताना काय सांगतात आहे ते आता श्रवण करूया। समर्थ म्हणतात आहे, ज्ञाने दृश्य मिथ्या झाले तरी का पाहिजे भजन केले तेने काय प्राप्त झाले हे मज निरोपावे। ज्ञानाहुनी श्रेष्ठ असेना तरी का पाहिजे उपासना, उपासनेने जना प्राप्त झाले। श्री समर्थांना एका भक्ताने साधकाने प्रश्न विचारलाय की जो मुळामध्ये ज्ञान मार्गाचा उपासक स्वतःला समजतो, अशा प्रकारचा ज्ञान उपासक एका शिष्याने प्रश्न विचारला आहे की ज्ञाने दृश्य मिथ्या झाल्या, ज्ञाने दृश्य मिथ्या झाले। मी आता ज्ञानाच्या माध्यमातून या जगताच्या दृश्य असलेल्या सगळ्या गोष्टी मिथ्या आहेत असं आता मला कळलं आहे। मग ज्ञानाने जर सगळं मिथ्या आहे तरी का पाहिजे भजन केले, मग भजन तरी का करायचंय आणि कशासाठी करायचंय, तेने काय प्राप्त झाले मज निरोपावे। मला सांगा की जर निर्गुण हे सत्य आहे आणि सगुण हे नाशिवंत आहे असं असताना मग भजन तरी कशासाठी करायचं, या प्रश्नाचं उत्तर महाराज तुम्ही मला द्या। पुन्हा त्यांनी त्यामध्ये अजून एक सांगितलं आहे, ज्ञानाहुनी श्रेष्ठ असेना तरी का पाहिजे उपासना, उपासनेने जना काय प्राप्त। ज्ञानापेक्षा या जगात काहीही श्रेष्ठ नाही, या जगामध्ये ज्ञानच हे सर्वात पवित्र आहे। मग ज्ञानच जर आम्हाला प्राप्त होत असेल, ज्ञानाहुनी श्रेष्ठ असेना, मग तरी का पाहिजे उपासना। ज्ञान तर माणसाला प्राप्त झालं, ज्ञान जर माणसाला प्राप्त झालं तर उपासनेची गरज काय आहे। उपासनेने जना काय प्राप्त, आणि ही जर उपासना आम्ही चालू ठेवली तरी काय प्राप्त होणार आहे। आम्हाला ज्ञान मिळालं आहे, आता आम्ही ज्ञानी झालो आहोत, उपासनेची गरज काय आहे, तर उपासनेने आम्हाला काय प्राप्त होणार आहे असा प्रश्न समर्थांना एकाने विचारला। पुन्हा त्यामध्ये तो अजून आपलं स्पष्टीकरण देतो आहे, तो म्हणतो आहे, मुख्य सार ते निर्गुण तेथे दिसेची ना सगुण, भजन केली याचा गुण मज निरोपावा। मला एक सांगा की या जगामध्ये मुख्य ते सार निर्गुण आहे, हे आतापर्यंत तुम्हीच सांगितलं, ते कळलंही आम्हाला। तेथे दिसेची ना सगुण, जर निर्गुणच मिळाला आहे तर सगुणाचा संबंध नाही, मग असं असताना भजन केली याचा गुण, याचा अर्थ फायदा, भजनाचा काय फायदा आहे तो मला तुम्ही सांगा। जे समस्त नासिवंत त्यासी भजावे की निमित्त, सत्य सांडून असत्य कोणे भजावे। असत्याचा प्रत्यय आला तरी मग नेमका लागला, सत्य सांडून गलबला कासया लागला। पहिल्या 5 ओळीमध्ये समर्थांना त्याने प्रश्नांचा भडीमार केलेला आहे।
समर्थांना पुन्हा त्याने प्रश्न विचारला आहे की जे समस्त नाशवंत आहे, हे समस्त नाशवंत आहे, त्यात भजावे की निमित्त? मग अशा नाशवंत असलेल्या गोष्टीला आम्ही का भजावं? का आम्ही त्याची पूजा करावी? सत्य सांडून असत्य कोणे भजावे? सत्य सांडून असत्य आम्ही का भजावे, ते मला आता तुम्ही सांगा. असत्याचा प्रत्यय आला तरी मग नेमका लागला, सत्य सांडून गलबला. आम्हाला कळलं आहे की हे असत्य आहे, तरी मग नेमका लागला. मग असत्य जर आहे तर आम्ही नियम का पाळावे? व्रतवैकल्ये का करावी? जप का करावा? तप का करावा? तीर्थाटन का करावी? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही आता मला सांगा. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, तरी मग नेमका लागला, सत्य सांडून गलबला, कासया करावा. कशासाठी हा गलबला करायचाय? विनाकारण पूजा करा, आपला वेळ खर्च करा, पोथी वाचा, जप करा, स्नान करा, संध्या करा, देवदर्शन घ्या. कशासाठी करायचं हे सगळं? नाशिवंत आहे तर हे करावं तरी कशासाठी? कोणी कोणाला प्रश्न विचारला तर अशा एका साधकाने की ज्याला काहीच करायचं नाही, तो असा एक साधक समर्थांना प्रश्न विचारतो आहे. समर्थांनी त्याचं फार सुंदर शब्दामध्ये त्याच्या शंकेचं निरसन केलेलं आहे. निर्गुणाने मोक्ष होतो, प्रत्यक्ष प्रत्यया येतो, सगुण काय देऊ पाहतो, सांगा स्वामी. सगुण नासिवंत ऐसेला सांगता, पुन्हा भजन करावे म्हणता, तरी कशासाठी आता भजन करू? आता त्यांनी निर्भीडपणे प्रश्न विचारला आहे. ते म्हणतात आहे, निर्गुणाने मोक्ष प्राप्त होतो, हे तो प्रत्ययाला येतो, मग सगुण भजून आम्हाला काय मिळते ते सांगा. सगुण हे नाशिवंत आणि निर्गुण हे शाश्वत, मग भजन कशासाठी करायचंय हे मला तुम्ही आता समजून सांगा. स्वामींचे भिडेने बोलवेना, एरवी हे काहीच मानेना, साध्यची जालिया साधना का प्रवर्तावे. ऐसे श्रोतयांचे बोलणे, शब्द बोले निर्बुजलेपणे, याचे उत्तर ऐकणे म्हणे वक्ता. आता तू माझ्या प्रश्नाचं उत्तर ऐक. स्वामींच्या भिडेने, स्वामींच्या भीतीने आपल्याला स्पष्टता बोलण्यात येत नाही, पण आता मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो. साध्यची जालिया साधना का प्रवर्तावे. साध्य जर झालं असल्यानंतर साधन आम्ही का करावं? साध्य होता साधनाचा ठाव नाही, असं समर्थांचंच वचन आहे. मग साध्यची जालिया साधना का प्रवर्तावे. ऐसे श्रोतयांचे बोलणे, शब्द बोले निर्बुजलेपणे, त्याचे उत्तर ऐकणे म्हणे वक्ता. समर्थांनी आता इथून त्याच्या प्रश्नाचं उत्तर नुसतं दिलं नाही, तर त्याला खडसावूनच काढलेलं आहे. समर्थ एक नुसते सांगणारे संत नव्हते, तर आधी केले आणि मग सांगितले असे ते संत होते. समर्थ नुसते लिहिणारे नव्हते, तर लिहिण्यापूर्वी विचार करणारे होते. त्यामुळे लिहिणे आणि बोलणे या अगोदर समर्थ आधी कृती करत होते. म्हणून समर्थाने त्याला उत्तर देताना कोणत्या शब्दात उत्तर दिले ते पण ऐका. समर्थ म्हणतात, गुरुचे वचन प्रतिपाळणे हे मुख्य परमार्थाचे लक्षण, वचन भंग करिता विलक्षण, सहजेची आज झाले. पहिलाच घाव त्यांनी मुळाशी घातलाय समर्थांनी. अध्यात्माचं परमार्थाचं मुख्य लक्षण काय? तर सद्गुरु वचनी विश्वास पूर्ण. सद्गुरूंनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या करणे, याचा अर्थ आम्ही परमार्थ करणे आहे. हे परमार्थाचं खरं लक्षण आहे. सद्गुरूंनी सांगितलं तसं वागायचं नाही. माझ्या बुद्धीला, माझ्या मनाला जे पटेल, जे बुद्धीला तर्काला जे जमेल ते करणे, याला अध्यात्म म्हणत नाही. इथे गुरु सांगतो आणि शिष्य ऐकतो आहे. हे असं का? या प्रश्नाचं उत्तर गुरूंना विचारायचे नसते. गुरूंनी सांगितलं त्याप्रमाणे वागणे, याला गुरुभक्ती असे म्हणतात. ही पादसेवन भक्ती आहे. पादसेवन भक्तीमध्ये पाय दाबणे अपेक्षित नाही, किंवा गुरु पुढे चालणे आणि आपण गुरूंच्या मागे चालणे ही अपेक्षित नाही. गुरु जे जे करतात त्याप्रमाणे शिष्याने वागणे ही खरी पादसेवन भक्ती आहे. आपण नविदा भक्तींचा विचार सविस्तरपणे पाहिलेला आहे. मग समर्थ म्हणतात आहे की गुरुचे वचन प्रतिपाळणे हे मुख्य परमार्थाचे लक्षण, वचन भंग करिता विलक्षण, सहजची झाले. गुरूंचं वचन जर तुम्ही पाळलं नाही, सद्गुरूंनी सांगितलं तसं तुम्ही ऐकलं नाही, तर तुमच्या हातामध्ये काहीही येणार नाही.
ना संसार येणार ना प्रपंच येणार. तो असाच एक वेडसर मुलगा होता म्हणे. त्या मुलाला आईने 50 रुपयाची नोट दिली आणि त्याला दुकानात जाऊन तेल घेऊन यायला सांगितले. 25 रुपयाचं तेल घेऊन ये आणि 25 रुपयाचं तूप घेऊन ये. तो धावत पळत तिथे गेला आणि त्याने सांगितलं की आमच्या आईने 25 रुपयाचं तेल आणि 25 रुपयाचं तूप सांगितलंय. तो दुकानदार म्हणे कशात द्यायचं. त्याने बरोबर एक भांडं आणलं होतं. त्या भांड्यामध्ये त्याने ते तेल घेतलं. आणि बाबा आता तूप कशात घेणार. ते भांडं असं होतं की 2 बाजूनी खोलगट होतं. मध्ये धरण्यासाठी जागा होती. त्याप्रमाणे आमचा नंदादीप, ज्याप्रमाणे आमचा नंदादीप असतो, नंदादीपाला खालच्या बाजूने सुद्धा खोलगट जागा असते आणि वरूनही खोलगट जागा असते. पहिल्यांदा तेल घेतलं आणि तूप घेताना तेलाची जी बाजू आहे ती त्याने उलटी केली आणि त्याच्यात तूप घेतलं. मग तेल आणि तूप घेतलं की नाही हे पाहण्यासाठी तेलाची बाजू पुन्हा सरळ करून पाहिली. काय झालं असेल. तेलही गेलं, तूपही गेलं, हाती धुपाटणे आले. तसा परमार्थही निघून जाईल आणि प्रपंचही धड करता येणार नाही, ना धड परमार्थ करता येणार, ना धड प्रपंच करता येत, अशी अवस्था माणसाची होते. आणि म्हणून सद्गुरूंचं वचन हे जर आम्ही पाळलं तर आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्रपंच आणि परमार्थ दोन्हीही आमच्या जीवनामध्ये उत्तम प्रकारे करता येईल. समर्थ तेच सांगतात आहे, म्हणून आज्ञेसी वंदावे, सगुण भजन मानावे, श्रोता म्हणे हे देवे, का प्रयोजिले. काय मानिला उपकार, कोण झाला साक्षात्कार, किंवा प्रारब्धाचे अक्षर पुसले देवे. होणार हे तो पालटेना, भजने काय करावे जना, हे तो पाहता अनुमाना, काहीच नये. स्वामींची आज्ञाप्रमाण कोण करील अप्रमाण, परंतु याचा काय गुण मज निरोपावा. समर्थांनी त्यावर उत्तर दिले. समर्थ म्हणतात, काय मानिला उपकार, कोण झाला साक्षात्कार, सद्गुरूंचं वचन ऐकल्यानंतर प्रारब्धाचे अक्षर पुसले देवे. होणार हे तो पालटेना, भजने काय करावे जना, हे तो पाहता अनुमाना, काहीच नाही. आपण म्हणतो की काही केलं तरी त्यात बदल होत नसतो. मग हे जर आहे तर आम्ही भजन कशासाठी करायचं. कर्माचं फळ माणसाला मिळते. ते जे तुम्ही करता या कर्मानुसार तुम्हाला सुख आणि दुःख प्राप्त होते. हे जर सत्य जर असेल तर आम्ही हा उपक्रम कशासाठी राबवायचा. तर समर्थ म्हणतात, स्वामींची आज्ञाप्रमाण कोण करील अप्रमाण. स्वामींनी दिलेली आज्ञा आहे, तिला मोडण्याचा तुम्हाला अधिकार नाही, परंतु याचा काय गुण मज निरोपावा. वक्ता म्हणे सावधपणे, सांग ज्ञानाची लक्षणे, तुझ काही लागे करणे किंवा नाही. जेव्हा ज्ञानमार्गाची उपासना करतो त्याला शब्दज्ञान प्राप्त होते, त्यावेळेस तो शब्दज्ञानामध्ये इतका रमतो की त्याला कोणी कुठलंही वाक्य वापरलं तर त्या वाक्यावर त्याचा विश्वास नसतो. उलट त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी तो पळवाट शोधत असतो. तो म्हणतो, भजन करून काय फायदा. भजनाने जर आमचं कर्म बदलत असेल तर कर्म कितीही वाईट असलं तर आमचं कर्म बदल होऊन जाईल. मग कर्माचं फळ जर आम्हाला भेटणारच आहे तर मग कशासाठी भजन करायचं. उलटे सुलटे आपले बुद्धीचे तर्क लावून मनुष्य कुठेतरी मार्ग काढतो आणि आळस करतो. एक लक्षात घ्या, ज्याला काहीच करायचे नसते तो फक्त वाद घालतो. त्याला काही करायचं असेल तर तो करतो, बोलत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, करणे लागे भोजन, जेवतोस ना करणे लागे उदक प्राशन, पाणी पितोस ना मल मूत्र त्याग लक्षण, तेही सुटेना. म्हणजे आमचे देहधर्म सगळे आम्ही पालन करतो. भूक लागली रात्री 2 वाजता जरी भूक लागली तरी आपण उठून ते जेवून, तहान लागली तर झोपेतून उठून ते पाणी आपण पितो. मलमूत्र विसर्जन देहधर्म सगळं तो यथासांग करतो. तो देहधर्म आहे. मग सगळं जर तू करतो आहेस तर समर्थ म्हणतात, तुझं भजनाने काय वाकडं केलेलं आहे. सगळं करतोस ना तू. जनाचे समाधान राहावे, आपुले पारिखे ओळखावे आणि भजनाची मोडावे, हे कोण ज्ञान. आळशी माणसं सगळ्या गोष्टी करतात, फक्त त्याच्या हिताच्या ज्या गोष्टी आहेत त्याच मात्र तो टाळतो. हे आळशी माणसाचं वैशिष्ट्य आहे.
त्याला व्यायाम करणे नको असते, त्याला झोप आवडते, त्याला वाचन आवडत नाही, त्याला टीव्ही पाहणे आवडते, त्याला प्रवचनाला कीर्तनाला जाणं आवडत नाही, चार लोकात गप्पा तासनतास मारायला आवडतात. म्हणजे त्याला काय आवडते तर त्याच्या जे हिताचं नाही ते त्याला आवडत असते आणि त्याच्या हिताचं जे आहे ते त्याला आवडत नसते. म्हणून समर्थ म्हणतात, जनाचे समाधान राहावे, लोकांचं समाधान व्हावं, त्यासाठी तुम्ही वाटेल ती कामं करतात. आपुले पारिखे ओळखावे, आपली माणसं कोण आहेत ती माहीत आहे, परके कोण आहेत ते माहीत आहे, आपल्या हिताचा माणूस कोण आहे, आपला अहित करणारा कोण आहे, आपल्या बाजूने बोलणारा कोण आहे, संकट प्रसंगी कोण मदत करू शकतो. म्हणून तो घरी आला की त्याला आपण चहा पाजला जातो. म्हणजे तुमच्या हिताच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतात. स्वार्थाच्या दृष्टीने हा पटाईत असतो. वरून जरी कितीही त्याने वरून सोंग घेतलं की मी निस्वार्थी आहे, मी निस्वार्थी आहे, पण आतून त्याचा ठासून स्वार्थ भरलेला असतो. म्हणून समर्थ म्हणतात, आणि भजनाची मोडावे हे कोण ज्ञान. सगळं करतो. सकाळी झोपेतून उठल्यापासून ते झोपेपर्यंत जर तू ज्ञान उपासना करत असेल तर प्रश्न नाही, या जगात काहीच शिल्लक राहणार नाही. मग आम्ही कशाला करायचं? दे दे हरी पलंगावरी. आम्ही बसल्या ठाई आम्हाला सगळं सुख मिळालं पाहिजे, एवढीच फक्त तो कामना करतो. म्हणून समर्थ म्हणतात, हा तुझा लबाडपणा आहे, हा तुझा दंभाचार आहे. संतांनी, साधूंनी, सत्पुरुषांनी, महानुभवांनी, या सगळ्या संतांनी, सगळ्या लोकांनी एकमुखाने सांगितलेलं आहे की भगवंताजवळ पापी माणसाचा उद्धार होतो. पापितेची प्रस्तावती, पापितेची पावन होती. पाप्याचा उद्धार भगवंताच्या दरबारात आहे. भगवंत त्याच्यावरही दया करतो, कारण जेव्हा तो पाप करतो त्यावेळेस त्याचं ते अज्ञान असते, त्यामुळे त्याच्याकडनं तो झालेला गुन्हाच असतो. पण भगवंत त्याला पश्चाताप जर झाला असेल तर तो पश्चातापाने जर तो दग्ध झाला असेल, अनुदिनी अनुतापे तापलो रामराया, पश्चाताप झालेला आहे असं त्याला जर वाटत असेल तर भगवंत त्याला मार्ग दाखवतो आणि त्याच्यातून त्याचा उद्धार करतो. वाल्या कोळीला पश्चाताप झाला म्हणून वाल्याचा वाल्मिक झाला, अंगुलीमालाला पश्चाताप झाला म्हणून अंगुलीमाल गौतम बुद्धांचा तो आदर्श भक्त झाला. जेव्हा पश्चाताप होतो त्या पश्चातापातून माणसाचा उद्धार होतो. आणि तो पापी असेल तरी उद्धार होतो, परंतु तो दंभाचारी आहे, तो ढोंग करणारा आहे, तो सोंग करणारा आहे, अशा ढोंगीला अशा सोंगी माणसाला भगवंत अजिबात क्षम्य करत नाही. म्हणून समर्थ इथे सांगतात आहे की ऐक, तू सोंग करू नकोस, तू ज्ञानी नाही आहेस, तू निर्गुणाचा उपासक मुळात नाही आहे. कारण निर्गुणाची उपासना करण्यासाठी सुद्धा त्याची ती योग्यता, त्याची ती लेवल लागते. जसं सामान्यतः पहिलीतल्या मुलाला तुम्ही म्हटलं की PhDचा अभ्यास कर, तर ते शक्य आहे का? नाही. त्याची योग्यता काय आहे? आणि म्हणून अध्यात्मामध्ये योग्यता हा शब्द न वापरता अधिकार शब्द वापरतात. त्याचा तो जो साधक आहे तो निर्गुणाचा अधिकारी आहे का की सगुणाचा अधिकारी आहे? सरळ सरळ आहे. याचं उत्तर सोपं आहे. आपल्याला जगामध्ये जोपर्यंत सर्वत्र सर्व वस्तू दिसतात, सगळ्या वस्तूंची आम्हाला नावं माहीत आहेत आणि सगळ्या गोष्टी तुम्ही भिन्न भिन्न आहेत असे मानता, तोपर्यंत तुम्ही सगुणाचे उपासक आहात. मला गुलाबाच्या आणि मोगऱ्याच्या फुलामध्ये हा फरक दिसतो, त्यामुळे ते दोन फुलं आहेत आणि ते भिन्न आहेत हे जर मी जाणत असेल तर मी सगुणाचा उपासक आहे. कारण मला गुण कळतात, ज्याला गुणच कळत नाहीत म्हणजे सगळे गुण एकच आहेत असे समजून तो वागतो. या जगात सर्वत्र परमेश्वर आहे असं जो समजतो तो निर्गुणाचा उपासक आहे. पण सामान्यतः कोणाची भक्ती कुठे असते? कोणाची भक्ती कुठे असते? तर व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत. ते सगळे लोक सगुणाचे उपासक आहेत. म्हणून सगुणाची भक्ती ही पहिली पायरी जरी असली तरी ती आवश्यक आहे. तिची उपयोगिता आपल्याला टाळता येणार नाही. मी काही करणार नाही. सगुणाची भक्ती मी काही असं करणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात ते जमणार नाही. तू सगळं करतोस, तुला सगळे करते, तू सगळं करतो आणि एवढंच कळत नाही
तुला सगळं कळतं आहे, पण एवढंच नाही तर समर्थ पुढे म्हणतात, ज्ञान विवेके मिथ्या झाले, परंतु अवघे नाही टाकिले, तरी मग भजनेची काय केले सांग बापा. ज्ञान विवेके मिथ्या झाले. आकाशातून पडलेलं पाणी आणि नालीमध्ये वाहणारं पाणी हे भिन्न आहे की एक आहे? ज्याला ते भिन्न वाटते तो आपल्या घरातील स्वच्छ निर्मळ शुद्ध ॲक्वाचं पाणी पितो, मिनरल वॉटर स्वीकारतो, आणि नालीमध्ये जर ते पाणी असेल तर ते पाणी पिण्यासाठी योग्य नाही हे त्याला माहीत असते. हा भेद त्याला कळतो. त्याचा अर्थ दृश्य जगत तो स्वीकारतो. याचा अर्थ तुम्ही भेद स्वीकारला आहे, म्हणून तुम्ही सगुणाचे उपासक आहात. चांगले कळते सगुणाचे उपासक आहात. गुण कळतात सगुणाचे उपासक आहात. आम्ही सगुण भक्ती करतो या शब्दाचा अर्थ गुणांची भक्ती करतो. आम्ही ज्या देवतेला पोचतो त्या देवतेमागे त्या देवतेचे गुण असतात. ते गुण आमच्यामध्ये आले पाहिजेत अशा प्रकारचा आमचा भाव असतो आणि त्यातून त्यांची उपासना करतात. जसं आखाड्यामध्ये सरस्वतीची मूर्ती ठेवून कोणी सूर्यनमस्कार मारले का? नाही मारले. आखाड्यामध्ये हनुमंतांची मूर्ती आहे, कारण हनुमंत हे बलवान आहे, शक्तिमान आहेत. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना महाबली प्राणदाता. ते कसे आहेत? तो महाबली आहे, म्हणून त्याची उपासना. पण आम्हाला ज्ञान प्राप्त करायचं आहे म्हणून आम्ही सरस्वतीची उपासना करतो. गुण उपासना, गुण उपासना. आम्हाला धन पाहिजे आहे, लक्ष्मीच्या मूर्तीची उपासना करतो. दिवाळी आल्यावर प्रत्येक जण लक्ष्मीची उपासना करतात, पूजा करतात. धन हवं, ऐश्वर्य हवं, सगुण उपासना. तुम्हाला ज्या ज्या देवतेकडनं जे जे गुण हवे त्या त्या प्रकारची उपासना सांगितलेली आहे, म्हणून ती सगुण आहे. आणि आम्ही जर सगळे गुण स्वीकारतो, पैशाला पैसा मानतो, तर रामकृष्ण परमहंसांच्या जीवनातील अनेक उदाहरणं आहेत, तुम्हाला सांगता येतील. रामकृष्ण परमहंस हे पैशाला हात लावत नव्हते. एका भक्ताने ती परीक्षा पाहिली. ते ज्या चटईवर बसले होते त्या सतरंजीवर बसले होते, ज्या सतरंजीवर बसले होते त्या सतरंजी खाली त्यांनी एक नाणं टाकलं. तेव्हा रामकृष्ण परमहंस उठले आणि त्यांनी सांगितलं की इथे काहीतरी आहे, रुतले आहे, मला रुतते आहे, बाजूला काढा. तेव्हा लक्षात आलं की त्याच्या खाली नाणं ठेवलं होतं. त्या नाण्याचा स्पर्श जेव्हा त्यांच्या हाताला केला तेव्हा त्या हाताला चटका लागला. संत इतके अस्पर्श राहिलेले आहेत बघा, त्याला कधीच स्पर्श केला नाही. मग आता सांगा, आम्ही सगळ्या गोष्टी स्वीकारायच्या, संसारामध्ये असलेल्या मजा स्वीकारायच्या, सगळे आनंद स्वीकारायचे, सगळ्या हौशी मजुरी स्वीकारायच्या. आपल्याला वाटेल त्याप्रमाणे आपल्या ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रियांना हवे ते विषय पूर्ण त्याला द्यायचे. त्या इंद्रियांच्या माध्यमातून विषय सेवन करायचे आणि फक्त आम्ही उपासना करणार नाही, भजन करणार नाही असं म्हणायचं. ते निर्गुणाचे उपासक होऊ शकत नाहीत. म्हणून समर्थ म्हणतात की असे ज्ञान विवेके मिथ्या झाले. ज्ञानाने आणि विवेकाने हे सगळं मिथ्या झालं. परंतु अवघे नाही टाकिले. काही टाकलं का तुम्ही? तर तुम्ही म्हणजे सर्वांनीच. आम्ही सगळे सगुणाचेच उपासक आहोत. कोणी जरी टाकलं का? कोणी नाही टाकलं. ज्याप्रमाणे एखादा चित्रपट मनुष्य आनंदाने पाहतो, तितक्याच रुचीने एखादा श्रीरामांचा चित्रपट पाहिला जातो. पण त्या रामाच्या भूमिकेतील असलेला राम कोण आहे, सीतेच्या भूमिकेत असलेली सीता कोण आहे, ती सुद्धा करमणूक मानली जाते. ज्या कार्यासाठी आम्ही आलो आहोत ते कार्य आमच्याकडनं घडत नाही. उलट आमचं लक्ष त्या सगळ्या कलेकडे, त्या सगळ्या विषयांकडे आणि त्या इंद्रियांच्या भोगाकडे आमचं लक्ष जाते आहे. मग तुम्हाला भगवत प्राप्तीसाठी निर्गुणाची उपासना काय करणार? म्हणून सगुण करा, म्हणून चांगले व्हा, सद्गुणी व्हा आणि त्यासाठी सगुणाची उपासना करा. म्हणून उपासनेची गरज आहे. मी जोपर्यंत चांगला नाही, म्हणजे माझं अंतःकरण गंगेसारखं जोपर्यंत निर्मळ नाही, तोपर्यंत सगुणाची उपासना गरजेची आहे. म्हणून समर्थ म्हणतात, परंतु अवघे नाही टाकिले, तरी मग भजनेची काय केले सांग बापा. साहेबास लोटांगणी जावे, निचा सारिखे व्हावे आणि देवास न मानावे, हे कोण ज्ञान. आपला साहेब असतो अधिकारी, त्याच्या मागे पुढे फिरावे लागते, हजी करावी लागते.
निचासारखे व्हावे आणि देवास न मानावे, हे कोण ज्ञान? हे कुठलं ज्ञान आहे? साहेबांच्या मागे मागे फिरायचं आपली पोळी भाजण्यासाठी, त्याच्या मागे पुढे करायचं आणि एवढं असून सुद्धा फक्त देवाला मानायचं नाही. मग देव चालत नाही पण हे देव चालत नाही पण हे चालते. समर्थ म्हणतात असं चालणार नाही. ज्ञान कोणतं आहे? हरिहर ब्रह्मादिक, हे जयाचे आज्ञाधारक, तू एक मानवी रंक भजेसिना तरी काय केले. अरे ज्या सद्गुरूंच्या, ज्या परमात्म तत्वाच्या, ज्या परमेश्वराच्या दास्यत्वासाठी हरिहर ब्रह्मादिक सगळ्यांनी जिथे हात जोडले, ते आज्ञाधारक ठरले, त्या परमेश्वराची उपासना करण्यात तुला कसली लाज असावी, त्यात तुला कसला कमीपणा असावा. म्हणून खऱ्या अर्थाने तू त्याची उपासना कर आणि सगुणाचे आधारे तू निर्गुणाची प्राप्ती कर. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, सुंदर ओवी आहे. आमुचे कुळी रघुनाथ, रघुनाथ हे आमुचा परमार्थ, जो समर्थाचाही समर्थ देवा सोडविता. आणि म्हणून श्री समर्थांनी रघुनाथाची उपासना सांगितली. रघुनाथ म्हणजे प्रत्यक्ष प्रभू श्री रामचंद्र. प्रभू रामचंद्र म्हणजे काय आहे तर उत्तम गुणांचा एक समुच्चय. श्री प्रभू रामचंद्र म्हणजे सर्व दृष्टीने आदर्श, ज्याला आम्ही पुरुषोत्तम असं म्हटलं आहे. पुरुषांमध्ये सामान्यतः माणसाचं रूप धारण करून भगवंतानी माणूस कसा आदर्श असावा याचा आदर्शभूत प्रभू रामचंद्र. उदाहरण म्हणजे प्रभू रामचंद्र आहेत. ते प्रत्यक्ष परमात्माच आहेत, परंतु मानवी रूप धारण करून त्यांनी आम्हाला सगुणाची उपासना सांगितली. रामचंद्रांमध्ये जे गुण आहेत त्या गुणांची उपासना जर केली तर आमचं जीवन धन्य होईल. आणि म्हणून राम उपासनेने मला सर्व प्राप्त झालं असं प्रत्यक्ष समर्थ रामदास स्वामी म्हणतात आहे. आपण सुद्धा रामांची उपासना करूया आणि त्या उपासनेसाठी म्हणूया, उपासनेला दृढ चालवावे, बुदेव संतांसी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ पुढे म्हणतात आहे, आमुचे कुळी रघुनाथ, रघुनाथ हे आमुचा परमार्थ, जो समर्थाचाही समर्थ देवा सोडविता. त्याचे आम्ही सेवक जन, सेवेकरिता जाले ज्ञान, तेथे अभाव धरिता पतन पावी जेल की. श्री समर्थांनी या समासामध्ये सगुण भक्तीचं महत्व सांगितलं आहे. आत्तापर्यंत आम्ही निर्गुणाचा विचार केला. निर्गुण हे कायम राहणार आहे, ते अविनाशी ब्रह्म आहे. मग सगुणाची उपासना का करावी याची आपल्याला कल्पना यावी. म्हणून समर्थ त्याचं उत्तर देताना सांगतात आहे की रघुनाथांचं भजन करा, रामरायांची प्रार्थना करा. कारण समर्थ म्हणतात, आमुचे कुळी रघुनाथ, रघुनाथ हे आमुचा आमुचे कुळी रघुनाथ, रघुनाथ हे आमुचा परमार्थ, जो समर्थाचाही समर्थ देवा सोडविता. प्रभू रामचंद्र म्हणजे काय? निर्गुण निराकार परब्रह्माने सगुण रूप धारण केलं ते प्रभू रामचंद्र. परमेश्वराच्या मनात असं आलं की आपल्या भक्तांचा उद्धार करावा, म्हणून त्यांच्या उद्धारासाठी, या सगळ्या भक्तांच्या उद्धारासाठी प्रत्यक्ष निर्गुण निराकाराने सगुण साकारत्व प्राप्त केलं. आणि म्हणून तो जो समर्थाचाही समर्थ असं म्हटलं आहे. समर्थांनी समर्थाचाही समर्थ म्हणजे कोण तर जो मुळात समर्थ आहे त्याचाही समर्थ जो आहे तो देवा सोडविता. प्रत्यक्ष देव बंदी पडले होते. आपणा सगळ्यांना कल्पना आहे, या दशाननाने, या रावणाने सगळ्या देवांना बंदीमध्ये टाकलं होतं. देव संकटात पडले होते. त्यावेळीच देवानी प्रार्थना केली की आम्हाला या संकटातून बाहेर काढ. सज्जन लोक वेठीस धरले होते आणि अशा वेळी या रावणाचा अत्याचार माजला. त्यावेळेस प्रभू रामचंद्राने रघुनाथाच्या कुळामध्ये जन्म घेतला, कौसल्याच्या पोटी. म्हणून समर्थ म्हणतात, आमुचे कुळी रघुनाथ, आम्ही परंपरेने रघुनाथाचे भक्त आहोत. रघुकुलरीत सदा चली आई, रघुकुलरीत आमची रघुकुलाची रीत आहे. कारण समर्थ त्यांचे वडील सूर्याजी पंत, त्यांची 21 पिढ्यांपासून रामाची उपासना समर्थांच्या घरात होती. म्हणून समर्थ म्हणतात, आमुचे कुळी रघुनाथ, रघुनाथ हे आमुचा परमार्थ. आम्हाला जो चांगला मार्ग दाखवला तो श्री प्रभू रामचंद्रांनी दाखवला. म्हणून आमचा जो परमार्थ आहे तो रघुनाथाचाच आहे, जो समर्थांचाही समर्थ. जसं सूर्याला तेज प्राप्त करून देणारं कोण आहे, सूर्याचा ते सूर्य कोण आहे तर असा प्रत्यक्ष परब्रह्म तो प्रभू राम.
देवा सोडविता त्याचे आम्ही सेवकजन. समर्थाने एका ठिकाणी म्हटलं आहे, समर्था घरचे श्वान त्यास सर्व देती मान. आपण मोठ्या माणसाचं जर सेवक जरी झालं असलं तरी सुद्धा समाजामध्ये आपल्याला प्रतिष्ठा प्राप्त होते, वैभव प्राप्त होते. एखाद्या मोठ्या माणसाचा ड्रायव्हर जरी असेल तरी सुद्धा त्याला महत्त्व प्राप्त होते. याचं कारण तो कोणाकडे काम करतो यावरून त्याची प्रतिष्ठा ठरते. मग आम्ही कोणाचे सेवक आहोत? तर आम्ही प्रभू रामचंद्रांचे सेवक आहोत. त्याचे आम्ही सेवकजन. ज्यांनी देवांना सोडवलं, ज्यांनी सगळ्या सज्जनांना मुक्त केलं आणि रावणासारख्या दैत्याला मारलं, अशा प्रकारच्या प्रभू नामाचे आम्ही सेवक आहोत. सेवेकरिता झाले ज्ञान. सेवा करून आम्ही पैसे मिळवले नाहीत, सेवा करून आम्ही केवळ प्रतिष्ठा मिळवली नाही, सेवा करून आम्ही नुसता मान सन्मान मिळवला नाही, तर समर्थ म्हणतात सेवेकरिता झाले ज्ञान. आम्हाला त्यातून ज्ञान प्राप्त झालं. काय ज्ञान प्राप्त झालं? प्रत्यक्ष परब्रह्माची भेटी झाली. तेथे अभाव धरिता पतन पाविजेल की. जर अशा प्रभू रामचंद्रांच्या ठिकाणी भाव न धरता अभाव जर धारण केला, श्रद्धा न ठेवता अंधश्रद्धा ठेवली, अश्रद्धा ठेवली, तर अशा वेळी आमचं पतन होईल. आणि म्हणून प्रभू रामचंद्र आमचे सर्वस्व आहेत. म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे, गुरु सांगती सारा सार त्यास कैसे म्हणावे असार. तुझ काय सांगणे विचार शहाणे जाणती. समर्थांचे मनीचे तुटे तेची जाणावे अदृष्ट खोटे. राज्यपदापासून करंटे चेवले जैसे. समर्थांचे मनीचे, कोण समर्थ? समर्थ म्हणतात समर्थांचे मनीचे तुटे तेची जाणावे अदृष्ट खोटे. आम्हाला समर्थांनी सांगितलं. समर्थांचे सद्गुरू कोण? समर्थ रामदासांनी प्रत्यक्ष रामरायाला प्रगट करून त्यांच्याकडनं मंत्रोपदेश घेतला. अशी कथा सांगतात की समर्थ जेव्हा लहान होते, वडील निवर्तले. त्यांचे नाव सूर्याजीपंत ठोसर होते. त्यानंतर समर्थांच्या मनामध्ये वैराग्य निर्माण झालं. समर्थ प्रत्यक्ष रामरायांची भेट व्हावी म्हणून हनुमंतांच्या मंदिरात ते 3 दिवस जाऊन राहिले. ते हनुमंतांच्या पाठीमागे ध्यानस्थ बसले. प्रत्यक्ष रामरायाला प्रगट करण्यासाठी हनुमंताला साकडं घातलं की हनुमंतराया तू रामदूत आहेस, त्या रामरायांना प्रार्थना कर आणि माझी आणि त्यांची भेटी घालून दे. प्रत्यक्ष श्री प्रभू रामचंद्र समर्थांसमोर प्रगट झाले. समर्थांना जवळ घेतलं, पाठीवरून हात ठेवला आणि त्याला प्रत्यक्ष उपदेश केला. समर्थांचे प्रत्यक्ष सद्गुरू कोण? तर श्री प्रभू रामचंद्र हे श्री समर्थांचे सद्गुरू आहेत. म्हणून समर्थ म्हणतात आहे, गुरु सांगती सारासार. गुरुंनी सारासार विचार सांगितलेला आहे. इथे गुरु या शब्दाचा अर्थ सद्गुरू आहे. त्यास कैसे म्हणावे असार. परमेश्वराने आम्हाला सारासार बुद्धी दिली. जे नष्ट होणार आहे ते असार आहे आणि जे परब्रह्म आहे त्याची ओळख करून दिली. तुझं काय सांगणे विचार शहाणे जाणती. समर्थांचे मनीचे तुटे तेची जाणावे अदृष्ट खोटे. राज्यपदापासून करंटे चेवले जैसे. आम्हाला राजपद प्राप्त झालेलं होतं कारण आम्ही परब्रह्म आहोत, परब्रह्म स्वरूप आहोत. मग असं असताना सुद्धा आम्ही या जगातील असलेल्या असार गोष्टींमध्ये आम्ही आपलं चित्त लावलं, त्याच्यामध्ये रमून गेलो आणि आम्ही करंटे झालो आहोत. म्हणून समर्थ म्हणतात आहे, मी थोर वाटे मनी. परमेश्वराला सोडून स्वतःचा अहंकार जागृत करून मी स्वतःला मोठेपणा प्राप्त करून देतो आहे. तू कशाने मोठा आहेस असा जर प्रश्न विचारला तर समर्थांच्या समोर प्रभू रामांसमोर सगळे ठेंगणे आहेत. आमचं वैभव किती, संपूर्ण पृथ्वीचं राज्य ज्यांच्याकडे होतं असे प्रभू रामचंद्र त्यांच्या समोर आपलं वैभव किती. म्हणून समर्थ म्हणतात, मी थोर वाटे मनी. मी तो नव्हे ब्रह्मज्ञानी विचार पाहता देहाभिमानी. मी थोर वाटे मनी, तो नव्हे ब्रह्मज्ञानी. ब्रह्मज्ञान प्राप्त झालं. आपण कालपर्यंत काय पाहत होतो की जो निर्गुणाचा उपासक आहे तो म्हणतोय की मला ब्रह्मज्ञान प्राप्त झालेलं आहे. मग आता एकदा मला ब्रह्मज्ञान प्राप्त झालं आहे असं म्हणणारा मनुष्य मी थोर आहे असा कसा म्हणेल? कारण भगवंतापेक्षा मी हा शब्द अलग आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे, मी थोर वाटे मनी. कारण अहंकार हा भगवंताला सहन होत नाही. अहंकाराचं भगवंताला वावड आहे. अहंकाराची भगवंताला ॲलर्जी आहे. मग मनुष्य म्हणतो आहे सामान्य आहे तो.
पण त्याला शब्दज्ञान प्राप्त झाल्यामुळे मी ब्रह्मज्ञानी असल्याचा तो फक्त आविर्भाव आणतो आहे. तो मी आविर्भाव आणण्याचा फक्त भाव आणतो आहे, आव आणतो आहे. मुळामध्ये तो ब्रह्मज्ञानी नाही. म्हणून समर्थ म्हणतात, मी थोर वाटे मनी तो नवे ब्रह्मज्ञानी. जो मुळात अहंकारी आहे, ज्याच्याजवळ नम्रता नाही, ज्यांच्याजवळ समाजाची सेवा करण्याचं सामर्थ्य नाही, जो दिनांचा कैवारी नाही, अशा व्यक्तीला ब्रह्मज्ञानी म्हणायचं कारण नाही. म्हणून समर्थ म्हणतात, विचार पाहता देहाभिमानी प्रत्यक्ष दिसे. हे सगळं कोणाचं लक्षण आहे? तर ज्याला देहाभिमान आहे त्याच माणसाला मी थोर आहे असं वाटतं. ज्याला देहाभिमान नाही, कारण देह सुद्धा मी नाही, ज्याचा मी अभिमान करतो ते सामर्थ्य दाखवतो आहे. धन्याचा तो माल मी तव हमाल भार वाही. हे शरीर माझं नाही, त्या धन्याचं आहे, मी फक्त त्याचा हमाल आहे, ते वाहून नेण्याचं काम माझं आहे. त्या सामर्थ्याला सुद्धा तू काय प्राप्त केलं आहे? कारण देह सुद्धा आम्ही दुसऱ्याकडनं उसना घेतलेला आहे. तुझे नाही तुझे शरीर, तिथे इतरांचा कोण विचार. तुझं शरीर तुझं नाही आहे, मग कशाचा अभिमान करतो आहेस? तुझी सत्ता कोठे आहे? तर या जगावर आमची सत्ता कुठेही नाही. आमच्या इच्छेने जगातलं काहीही चालत नाही. आमच्या इच्छेने जगातली कुठलीही गोष्ट घडत नाही. आमच्या घरातले 4 माणसं सुद्धा आमच्या इच्छेने वागतील की नाही हा प्रश्न आहे. झाडाचं पान हलणे ही सुद्धा भगवंताची शक्ती आहे, ते त्याचं सामर्थ्य आहे. आम्ही आमच्या शरीरामधल्या सगळ्या घडामोडी, सगळं होणारं संचलन हे माझं वैयक्तिक सामर्थ्य नाही आहे, ते सुद्धा मला भगवंताने दिलेलं आहे. समर्थ म्हणतात आहे की सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. आम्ही शरीराने हालचाल करतो, त्याला समर्थाने चळवळ हा शब्द वापरला आहे. शरीर संचलित करणे याचा अर्थ चळवळ करणे, हालचाल करणे. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे. जो जो याचा अर्थ जे जे प्राणी जिवंत इकडे तिकडे विचलित होतात, फिरतात, त्यांना असे वाटते ते सामर्थ्य त्यांचे आहे. म्हणून समर्थ म्हणतात, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. जे भगवंताचं अधिष्ठान तुझ्यामध्ये आहे, त्या प्राण्यांमध्ये आहे, त्या हालचाल करणाऱ्या व्यक्तींमध्ये आहे, ते अधिष्ठान नसेल तर ती हालचाल होऊ शकणार नाही. म्हणून मी करता म्हणण्यात अर्थ नाही. मी कोण आहे? तर समर्थाने उत्तर पुढे दिलेलं आहे. स्वतःला अहंकारी करून भगवंतापासून स्वतःला अलग करू नये. म्हणून समर्थ म्हणतात, वस्तू भजन करीना ना न करी ऐसेही म्हणेना, तरी हे जाणावी कल्पना दडोन राहिली. प्रत्यक्ष वस्तू या शब्दाचा अर्थ ब्रह्म. ब्रह्म असं म्हणत नाही की मी भजन करील, आणि ब्रह्म म्हणत नाही की भजन करा, कारण तुम्ही आणि ब्रह्म यामध्ये भिन्नता नाही. तरी हे जाणावी कल्पना दडवून राहिली. ही नुसती कल्पना आहे, ना ते ज्ञान ना ते भजन. ते ज्ञानही नाही आणि ते भजनही नाही. उगाची आला देहाभिमान, येथे नाही की अनुमान प्रत्यय तुझा. तरी आता ऐसे न करावे, रघुनाथ भजनी लागावे, तेनेची ज्ञान बोलावे चढे ना ऐसे. करी दुर्जनांचा संहार, भक्त जनासी आधार, ऐसा हा तो चमत्कार रोकडा चाले. मनी धरावे ते होते, विघ्न अवघेची नासो न जाते, कृपा केली या रघुनाथे प्रचित येते. समर्थ म्हणतात की मनुष्य आपल्या इच्छेने असं व्हावं म्हणून कितीही स्वतः धडपडत राहिला तरी सुद्धा तुमच्या इच्छेने होत नाही. मग भगवंताला प्रार्थना केली की ते सगळं करण्याचं सामर्थ्य त्याच्यात असल्यामुळे तो सगळी तुमची इच्छा पूर्ण करणार आहे. आता ऐसे न करावे, रघुनाथ भजनी लागावे. आता असं करू नका की मी केलं असं म्हणू नका. तुझा जन्मच व्हावा हे भगवंताच्या सेवेसाठी झालेलं आहे. करी दुर्जनांचा संहार. भगवंत जन्माला येतो तर त्याचे 2 कार्य आहेत. त्याचं पहिलं कार्य आहे संहार आणि दुसरं कार्य आहे प्रतिपालन. म्हणजे संहार करणे आणि प्रतिपालन करणे हे 2 कामं भगवंत अवतार घेऊन करतात. म्हणून भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्णांनी आपल्या जन्माचं प्रयोजन सांगून ठेवलं आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानेन भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य
तदात्मानं सृजनान्यहम् सृजनान्यहम्. जेव्हा अधर्माचं अभ्युत्थान होईल तेव्हा माझा आत्मा जन्माला येईल, मी जन्माला येईल. यदा यदा हि धर्मस्य ग्लानेन भवति भारत. धर्माला ग्लानी येईल याचा अर्थ धर्म संकटात पडेल. त्यावेळी तत् आत्मानं सृजान्यहम्. तेव्हा मी जन्म घेईल आणि येऊन काय करील? 2 कार्य करील. एक कार्य परित्राणी साधूनाम. मी साधू संत सज्जन या लोकांचं परित्राण करील, परित्राणाय साधूनाम. आणि दुसरं कार्य विनाशाय सदृशकृत्यान. आणि दुष्टांचा संहार करील धर्म संस्थापनार्थाय. आणि येऊन काय करेल तर धर्माची संस्थापना करील. धर्म संस्थापनाय संभवामी युगे युगे. एक युग नाही तर अनेक युग, युगे युगे, युगानुयुग हे माझं कार्य कसं आहे? अविरत राहील. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे करी दुर्जनांचा संहार. भगवंत जन्माला येतो, देह धारण करतो आणि त्यामागे त्यांचं 2 कारण होती. पहिले कारण भक्ताचं प्रतिपालन करणं आणि दुष्टांचा संहार करणं. शेतकऱ्याला शेतातील पीक हे आणणं त्याचं जर मुख्य कार्य असेल तर शेतकऱ्याला पीक लावल्यानंतर सुद्धा त्या पिकाच्या आजूबाजूला आलेलं जे तण आहे ते उपटून काढावे लागतात. ते नको असलेलं गवत उपटून काढल्याशिवाय मुख्य पीक घेता येत नाही. त्याप्रमाणे भगवंताला साधू संत आणि सज्जनांचं परित्राण करायचं आहे आणि त्यामुळे दुष्टांचा त्याला नाश करावा लागतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात मी ज्याचा भक्त आहे तो कोण आहे? करी दुर्जनांचा संहार भक्तजनासी आधार. तो भक्तजनांचा आधार आहे. ऐसा हा तो चमत्कार रोकडा चाले. सहजतेने चालतो आहे. आणि म्हणून तुमच्या मनात ज्या गोष्टी आहेत म्हणजे कोणाच्या? साधू संत सज्जन भक्त महानुभाव या लोकांच्या मनात ज्या गोष्टी आहेत त्या पूर्ण करण्याचं काम भगवंत करतो. मनी धरावे ते होते. आपल्या मनात संसारातले सुख हवे असतात ना. भगवंत म्हणाले ठीक आहे, तुम्ही जी इच्छा कराल त्या इच्छेला भगवंत तथास्तु म्हणत असतो. भगवंतासमोर आम्ही हात जोडतो आणि संसार सुख मानतो. मला बरं कर, मला माझ्या घरात वैभव येऊ दे, माझ्या मुलाचं लग्न जुळू दे, माझ्या मुलीचं लग्न जुळू दे, माझ्या घरामध्ये संपत्ती येऊ दे, माझी प्रगती होऊ दे, माझं आरोग्य चांगलं राहू दे. सगळ्या संसारातल्या गोष्टी आपण मागतो आहे तर भगवंत सुद्धा तथास्तु म्हणतो. सगळं तथास्तु म्हणतो आहे म्हणून आम्ही काय मागावं हा प्रश्न आमचा आहे. एक कथा आहे. रामकृष्ण परमहंसाकडे स्वामी विवेकानंद गेले. तेव्हा ते स्वामी विवेकानंद नव्हते. तेव्हा ते कोण होते? नरेंद्र दत्त. नरेंद्र आणि स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण परमहंसांना प्रार्थना केली की आपण काली मातेचे सगुण उपासक आहात आणि आपल्याला सगळ्यांना माहीत आहे मूर्तिपूजा करून प्रत्यक्ष काली मातेला प्रगट करून साधना करणारे महान साधक रामकृष्ण परमहंस होते. त्यांचे शिष्य नरेंद्र याचा अर्थ स्वामी विवेकानंद गुरूंना म्हणाले की माझ्या संसारामध्ये दारिद्र्य आहे, पैसा नाही, कुटुंबात सौख्य नाही. तुमची काली माता ही खरी श्रेष्ठ असेल तर मला माझं संसार सुख देईल, माझ्या घरामध्ये असलेलं दारिद्र्य दूर करेल, माझे सगळे प्रश्न सोडविल. त्यावेळेस रामकृष्ण परमहंस म्हणाले अरे तुझी अडचण आहे ना, मग तर तू काली मातेकडे जा आणि तू विचार ना तिला, तू माग तिच्याकडे. तुला जे हवं आहे तुझ्यासाठी मी का मागू? तुला जे हवं आहे ते तू जाऊन तिच्याकडे माग. मी मागायला एकदा गेलो होतो तेव्हा ती काली माता म्हणाली त्याला गरज असेल तर तो येईल माझ्याकडे, त्याने यावं मग मी देईल. मग प्रत्यक्ष विवेकानंद काली मातेच्या मंदिरात रामकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे गेले. काली मातेसमोर हात जोडून उभे राहिले, डोळे बंद केले आणि प्रत्यक्ष काली माता प्रगट झाली. काली मातेने काय हवं असा प्रश्न विचारावा त्यावेळेस रामकृष्ण परमहंसाच्या शिष्याने म्हणजे स्वामी विवेकानंदांनी काय म्हटलं? ज्ञान दे, वैराग्य दे, शांती दे, समाधान दे. आता रामकृष्ण परमहंसांना ते परत येऊन भेटले. रामकृष्णाने विचारलं नरेंद्रा तू मागितलं ना काली मातेकडे? काय म्हणाली काली माता? ते म्हणाले मला जे मागायचं होतं ते मी विसरूनच गेलो. ते म्हणाले परत जा, काही हरकत नाही, पुन्हा एकदा जा. पुन्हा विवेकानंदांनी तेच मागितलं. भक्ती दे, ज्ञान दे, वैराग्य दे, भक्ती दे, ज्ञान दे, वैराग्य दे, समाधान दे, शांती दे, ज्ञान दे. आम्ही भगवंताकडे काय मागतो?
ते भगवंत आम्हाला देतो. अर्थात विवेकानंद वैराग्य संपन्न होते, त्यांची मागणीच ती होती. आम्ही भगवंताकडे संसारातील अशा शूद्र सुखाला, क्षणिक सुखाची आम्ही मागणी करतो, म्हणून भगवंत सुद्धा तथास्तु म्हणतो. पण तरी सुद्धा मनी धरलं ते होतं हे लक्षात घ्या. म्हणून समर्थ म्हणतात, मनी धरावे ते होते, विघ्न अवघेची नासो न जाते. कधी कृपा केली या रघुनाथे प्रचित येते. आम्हाला प्रचिती येते की आमच्या कुटुंबामध्ये असलेले सगळे जे विघ्न आहेत ते दूर होतात. आमच्या मनात जी इच्छा आहे ती पूर्ण होते. पण केव्हा पूर्ण होते? जेव्हा रघुनाथाने कृपा केली तर होते. म्हणून रघुनाथ भजन करावं, म्हणून भगवंताला प्रार्थना करावी. आणि म्हणून समर्थ पुढे म्हणतात, रघुनाथ भजने ज्ञान झाले. म्हणजे निर्गुण जरी प्राप्त झालं, समर्थ म्हणतात, तरी त्या सगुणाच्या प्रार्थनेने झालं. रघुनाथ भजने ज्ञान झाले, रघुनाथ भजने महत्व वाढले, म्हणून या तुवा केले पाहिजे आधी. या जगामध्ये महान थोर असलेले अनेक लोक होऊन गेले. कोणी कोणकोणत्या बाबतीत थोर होतं, तर कोणी धनाच्या बाबतीत, कोणी बलवान होतं, कोणी शिस्तबद्ध होतं, कोणी कोणत्या बाबतीत थोर ठरलं, कोणी संपत्तीच्या बाबतीत थोर ठरलं, कोणी शक्तीच्या बाबतीत थोर ठरलं, कोणी भौतिक ज्ञानाच्या बाबतीत थोर ठरलं. पण या सगळ्यांना थोरपणा प्राप्त जरी झाला असला तरी सुद्धा यांचं वैभव टिकलं नाही, ते गेले. त्यांच्यानंतर त्यांचं कार्य संपलं. परंतु जगात किती धनी होऊन गेले, आता बघा जगात किती भक्त झाले आणि त्या भक्तांपैकी किती भक्तांची नावं तुम्हाला माहीत आहेत. त्याचं उत्तर आम्ही देऊ. आम्हाला खूप नावं माहीत आहे, अनेक भक्तांची नावं माहीत आहे. याचा अर्थ जे भगवंताचे भक्त आहेत त्यांचे नाव अमर राहते, जे भगवंताचे सेवक आहेत त्यांचं वैभव अमर राहते, जे भगवंताचे भक्त आहेत त्यांचं नाव मोठे राहते. मरावे परी कीर्ती रूपे उरावे, या विधानामध्येच भगवंताची भक्ती करणाऱ्यांचीच कीर्ती कायम राहते, लक्षात घ्या. म्हणून समर्थ इथे म्हणतात, रघुनाथ भजने महत्व वाढले. काय झाले? महत्व वाढले. आपण कोण कुठले, तर आपण त्याचं नाव घेतो. म्हणून या संत सेवेच्या माध्यमातून, या भगवंताच्या सेवेच्या माध्यमातून माणसाला मोठे होता येते, अमर राहता येते. म्हणून सगळ्या संतांची मालिका जर तुम्ही पाहिली तर अनेक संत होऊन गेले, प्रत्येक युगात होऊन गेले, आणि प्रत्येक संतांनी एकच गोष्ट सांगितली की आपल्या रघुनाथांचं वैभव वाढवा, सद्गुरूंचं मोठेपण गा, सद्गुरूंपेक्षा मोठा जगात कोणीही नाही. सद्गुरूंसारिखा असता पाठीरागा, इतरांचा लेखा कोण करी. म्हणून सद्गुरू आमच्या पाठीमागे असला पाहिजे आणि त्याचं वैभव गायलं पाहिजे. खऱ्या अर्थाने थोर कोण? ज्यांनी ब्रह्म जाणलं तो थोर आहे. बाकी नुसतं नावाला थोर लावू शकतो आपण, पण थोर कोण आहे? ज्यांनी ब्रह्म जाणलं. पण तो थोरपणा प्राप्त होण्यासाठी ब्रह्मज्ञानाची गरज आहे, आणि ते ब्रह्मज्ञान ज्याच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झालं त्या साधनाला सुद्धा आम्हाला टाकता येत नाही, त्या उपासनेने सुद्धा आपल्याला टाकता येत नाही, त्या भजनाला सुद्धा सोडता येत नाही. रघुनाथ भजनी, रघुनाथ भजनी, रघुनाथ भजनी, रघुनाथाच्या माध्यमातूनच. म्हणून इथे समर्थांनी काय म्हटलं आहे? रघुनाथ भजने ज्ञान झाले. ज्ञान झालं महत्वाचं नाही आहे, रघुनाथ भजने झालं हे महत्वाचं आहे. पुढे म्हणतात आहे महत्व वाढणे. महत्वाचं नाही तर रघुनाथ भजने महत्व वाढणे गरजेचं आहे, नुसतं महत्व वाढणं गरजेचं नाही. म्हणून समर्थ म्हणतात, म्हणून या तुवा केले पाहिजे आधी. म्हणून हे सगळं काही तुला प्राप्त होते आहे. मग हे कोणाच्यामुळे प्राप्त होते? तर त्या रघुनाथामुळे प्राप्त होते. म्हणून त्या रघुनाथाचं भजन आपण करावं, हे समर्थ आपल्याला वारंवार सांगतात. म्हणून समर्थांनी रघुनाथ भजन करावं, रामांचं भजन करावं, कारण राम हे आमच्या जीवनाचे आदर्श आहेत. श्री प्रभू रामचंद्र आपल्या जीवनात कसे वागले याचा जर आम्ही विचार केला तर एक सत्पुरुष, एक पुरुषोत्तम म्हणून आपण श्री रामचंद्रांकडे आम्ही पाहतो. म्हणून श्री रामचंद्र आमच्या सगळ्यांच्या जीवनाला एक आदर्श आहेत. आमचं जीवन साधनेतून पुढे जात असताना आपल्याला आदर्शभूत व्हायचं असेल तर प्रभू रामांशिवाय जगाच्या पाठीवर एवढा मोठा आदर्श दुसरीकडे कुठेही पाहायला मिळणार नाही. म्हणून राम हे आमचे आराध्य आहेत. श्री समर्थांनी रामांची उपासना केली, 13 कोटी रामनामाचा जप केला, प्रत्यक्ष रामरायाला प्रगट केलं, आणि सगुणाच्या आधाराने निर्गुणाची प्राप्ती सर्व संतांनी केली.
सर्व संतांनी निर्गुणाची उपासना केली असली तरी सुद्धा सगुणाला सुद्धा त्यांनी कोणी सोडलं नाही. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. रूपाचं आकर्षण आणि रूपाची गोडी सर्वांनाच असते आणि म्हणून संतांनी या रूपालाच धरून, या सगुणालाच धरून निर्गुणाकडे ते गेले आहेत. श्री समर्थ रामदास दासबोधामध्ये हाच विचार कशा पद्धतीने सांगतात ते पाहूया. हे तो आहे सप्रचित आणि तुझं वाटेना प्रचित, साक्षात्कारे नेमस्त प्रत्यय करावा. श्री समर्थ म्हणतात की मी माझ्या अनुभवाच्या पातळीवर मी आपणास सांगू इच्छितो की श्री समर्थ म्हणतात आहेत की रघुनाथ भजनाने मला सर्व प्राप्त झालेलं आहे. हे सप्रचित आहे, पण तुझ्या प्रचितीला जर येत नसेल तर तू मात्र साक्षात्कार म्हणजे तू तसा अनुभव घे. अनुभवे विन बोलणे व्यर्थ वाया. म्हणून संतांची वचने ही अनुभवातूनच जन्माला आलेली आहेत. म्हणून संत वचनाला आम्ही शिरसावंद्य करतो. पुढे समर्थ म्हणतात रघुनाथ स्मरोनी कार्य करावे, ते तत्काळची सिद्ध पावे. करता राम हे असावे अभ्यंतरी. करता राम मी नव्हे आपण, ऐसे सगुण निवेदन. निर्गुणी ते अनन्य, निर्गुणची होईजे. श्री समर्थ म्हणतात आहे की रघुनाथ स्मरून कार्य करावे. स्मरण करणे म्हणजे आपण जे कार्य करतो त्या कार्यामध्ये भगवंत करता आहे असं समजून कार्य करणे, म्हणजे रघुनाथ स्मरून कार्य करावे. कारण कार्यकर्ता जो आहे तोही राम आहे आणि कार्य करून घेणारा सुद्धा तो रामच आहे. म्हणून रघुनाथ स्मरून कार्य करावे, ते तत्काळची सिद्ध पावे. आपल्याला आपल्या कार्याची सिद्धी जर करून घ्यायची असेल तर ती सिद्ध होण्यासाठी समर्थांची, श्री प्रभू रामचंद्रांची कृपा आवश्यक असते. अनेक मोठे मोठे लोक कार्य करतात पण त्या कार्याला पूर्तता होत नाही. याचे कारण असे आहे की त्या ठिकाणी सद्गुरूंचा कृपा प्रसाद नाही. म्हणून सद्गुरू कृपा प्रसाद असावा, त्या कृपेच्या बळावर माणसाने कार्य करावे. मग आपल्याला ते सिद्ध होण्यासाठी वेळ होणार नाही. राम करता हे असावे अभ्यंतरी. मनामध्ये राम करणारा आहे, मी कोण करणारा, या भावातून आपण ते कार्य करावं. बरेच लोक शब्दाने परमेश्वर करणारा आहे, परमेश्वर सगळं घेणारा आहे, माझ्यात काय सामर्थ्य आहे असे शब्द वापरतात, पण भाव अंतरी मात्र इतका ठासून असतो की ते मी केलेलं आहे, तो मीच करता आहे, तो मीचा कधी विसर पडत नाही, अहंकार कधी टाकला जात नाही. म्हणून मनापासून त्याचा वापर करा. ईश्वर करता आहे हे समजून घ्या आणि त्याच्या बळावर तुम्ही करता आहात किंवा त्याच्या आज्ञेने करता आहात असा भाव धारण करून आपण ते कार्य करावं. सत्य संकल्पाचा दाता भगवंत आहे. प्रत्येक गोष्ट चांगली आहे, त्या चांगल्या गोष्टी पाठीमागे परमेश्वर असतो आणि परमेश्वर असल्यामुळे आपलं ते कार्य सिद्धीला जाते. म्हणून समर्थ म्हणतात आहे की मी करता असं म्हणू लागलास तर कार्यसिद्धी तर होतच नाही. उलट असे म्हणणारा कार्य कसे होईल वगैरे चिंतेमुळे कष्टी मात्र होतो. या उलट राम करता असा दृढ निश्चय केल्याने कार्य तर सिद्धीस जाते, शिवाय यश कीर्ती प्रताप यांची प्राप्ती होते. म्हणून म्हटलंय समर्थाने मी करता ऐसे मनसी, तेने तू कष्टी होसी. राम करता म्हणता पावसी, यश कीर्ती प्रताप. मी करता ऐसे म्हणता काहीच घडे ना सर्वथा, प्रचित पाहासी तरी आता शीघ्रची पाहे. म्हणजे मी करता आहे अशा भावनेने कार्य करू लागल्यास ते सिद्धीस जात नाही. आपल्या मनासारखे काहीच घडत नाही. याचा अनुभव घ्यायचा असेल तर तो लगेचही येऊ शकतो. म्हणून म्हटलंय समर्थांनी मी करता या एका भावनेमुळे देव दुरावतो. एके भावनेसाठी, एका भावने कोणती, देवासी पडे तुटी, का ते होय कृपादृष्टी देव करता भाविता. मी करता या एका भावनेमुळे देव दुरावतो, देवात व आपल्यात अंतर पडते. उलट देव करता अशी भावना केली की देवाची कृपादृष्टी होते. आपण आहे 2 दिसांचा आणि देव बहुत काळांचा, आपण थोडे ओळखीचा, देवासी त्रैलोक्य जाणे.
आपण 2 दिवसाचे असतो तर देव फार प्राचीन आहे, अत्यंत शूद्र आहोत, आपण अत्यंत शूद्र आहोत, आपल्याला फारच थोडे लोक ओळखतात. देवाला त्रैलोक्य जाणते, तिन्ही लोकात देवाची कीर्ती गाजते आहे. या कारणे रघुनाथ भंजन त्यासी मानिती बहुत जन, ब्रह्मादिक आदी करून राम भजनी तत्पर. म्हणून ब्रह्मादी देवही ज्या रामाच्या भजनात तत्पर असतात, ज्याला अनेक लोक मानतात, त्या रघुनाथाचे भजन करावे. ज्ञानबळे उपासना आम्ही भक्त जरी मानू ना, तरी या दोषाच्या पतना पाओ अभक्तपणे. श्री समर्थ सांगतात आम्ही भक्त आहोत. कोण आहेत? आम्ही भक्त आहोत. आम्हाला रघुनाथ कृपेने आत्मज्ञान झालेले आहे, आम्हाला श्री समर्थ कृपेने झालेले आहे. समर्थ म्हणतात आम्हाला श्रीरामचंद्रांच्या कृपेने, श्रीरामांच्या कृपेने, श्री रघुनाथांच्या कृपेने काय झालेलं आहे? आत्मज्ञान झालेलं आहे. त्या ज्ञानाच्या बळावर जर आम्ही उपासनेचा अनादर करू लागलो तर अभक्तपणामुळे आम्हाला काय होईल? तरी या दोषाच्या पतना पावो अभक्तपणे, दोष लागेल आणि आमचे पतन होईल. देव उपेक्षित थोरपणे तरी मग त्याचे तो जाणे, अप्रमाणते शाग्यवाने नवे की श्रेष्ठा. देहास लागली उपासना आपण विवेके उरेना, ऐसी स्थिती सज्जना अंतरीची. सकळ मिथ्या होऊन जाते, हे राम भजने कळो येते. दृश्य ज्ञानियांचे मते स्वप्न जैसे. मिथ्या स्वप्न विवंचना तैसी सृष्टीची रचना, दृश्य मिथ्या साधूजना कळो आले. समर्थ म्हणतात देव उपेक्षित थोरपणे. ज्ञानाच्या अहंकाराने जर कुणी देवाची उपेक्षा करू लागले तर त्याचे परिणाम त्यालाच भोगावे लागतील. तरी मग त्याचे तो जाणे, अप्रमाण तो श्राग्यवाने नव्हे की श्रेष्ठा. ते ज्याचे त्याने पाहून घ्यावे. स्वानुभवाच्या उलट असल्याने जे अप्रमाण आहे ते श्रेष्ठ पुरुषांना कधीही प्रशंसनीय वाटत नाही. देहास लागली उपासना आपण विवेके उरेना, ऐसी स्थिती सज्जना अंतरीची. देहाने सगुणाची उपासना करायची आणि विवेकाने देहांता त्यागून स्वानंद सुखात मग्न असायचे, अशी संतांची अंतरातील स्थिती असते. सकळ मिथ्या होऊन जाते, हे राम भजने कळू येते. हे कशाने कळू येणार आहे? फक्त राम भजनाने, म्हणजे सगुण भजनाने. सर्व दृश्य सृष्टी मिथ्या आहे हे कळून येते. ज्ञानी पुरुषांच्या मते सर्व दृश्य जगत हे कसं आहे? दृश्य. ज्ञानी यांच्या मते स्वप्न जैसे. कसं आहे? स्वप्न जैसे आहे. म्हणून म्हटलंय समर्थांनी की करता राम मी नव्हे पण, ऐसे सगुण निवेदन, निर्गुणिते अनन्य निर्गुणची होईजे. म्हणजे समर्थ म्हणतात आहे राम करता आहे, मी स्वतः करता नाही, असा दृढ निश्चय करणे हेच काय आहे? सगुण निवेदन आहे. कारण समर्थांनी समास 7व्या मध्ये आता आपण सगुण भजन बघत आहोत. तर हे सगुण भजन म्हणजे काय आहे? तर राम करता आहे, मी स्वतः करता नाही, असा दृढ निश्चय करणे म्हणजे सगुण भजन आहे. निर्गुणापासनेत साधक निर्गुणाशी अनन्य होऊन जातो. म्हणून मी करता ऐसे न म्हणता, मी करता ऐसे म्हणता काहीच घडेना सर्वथा. प्रचित पाहसी तरी आता शीघ्रची पाहे. म्हणून मी करता आहे अशा भावनेने कार्य करू लागल्यास ते सिद्धीला जाणार नाही. आपल्या मनासारखे काहीच घडणार नाही. याचा अनुभव घ्यायचा असेल तर लगेचही येऊ शकतो. म्हणून म्हटलंय असं म्हणायचं, मी करता ऐसे मनसी तेने तू कष्टी होसी. म्हणजे मी करता असं म्हणू लागलास कार्यसिद्धी तर होणारच नाही, उलट असं करणं असे म्हणणारा कार्य कसं होईल वगैरे चिंतेमुळे कष्टी मात्र होतो. राम करता म्हणता पावसी यश कीर्ती प्रताप. या उलट राम करता असा दृढ निश्चय केल्याने कार्य तर सिद्धीस जाते, शिवाय यश कीर्ती प्रताप सुद्धा प्राप्त होतो. पुढे समर्थ म्हणतात सकळ मिथ्या होऊन जाते, हे राम भजने कळो येते. दृश्य ज्ञानियांचे मते स्वप्न जैसे. राम भजनाने म्हणजे सगुण भजनाने सर्व दृश्य सृष्टी मिथ्या आहे हे कळून येते. ज्ञानी पुरुषांच्या मते हे दृश्य जगत स्वप्नासारखेच आहे. म्हणून पुढे म्हटलं आहे मिथ्या स्वप्न विवंचना तैसी सृष्टीची रचना, दृश्य मिथ्या साधूजना कळो आले. स्वप्न मिथ्या असते म्हणून त्यातील काळजीही मिथ्याच असते. स्वप्न मिथ्या आहे, ते खोटं आहे. स्वप्न कधी खरं होतं का हो? सकाळी आपण झोपेत रात्री पाहतो,
ते सकाळी तसं दिसत नाही. आपल्याला झोपेत वाटतं माझं सगळं काम पूर्ण झालं. एखादं जर आपल्याला संकल्प केलेला असेल आणि तो जर स्वप्नात आला तर आपल्याला काय वाटतं, हा माझा संकल्प पूर्ण झाला. परंतु जागे झाल्यावर काही वेगळंच असतं. जैसे थे म्हणजे स्वप्न हे कसं आहे, मिथ्या आहे. स्वप्न मिथ्या असते. म्हणून सर्व दृश्य सृष्टी मिथ्या आहे हे कळून येते. कशामुळे? सगुण भजनाने आणि राम भजनाने. ज्ञानी पुरुषांच्या मते सर्व दृश्य जगत हे कसं आहे, दृश्य ज्ञानी यांचे मते स्वप्न जैसे स्वप्नासारखेच आहे. मिथ्या स्वप्न विवंचना तैसी सृष्टीची रचना, दृश्य मिथ्या साधू जना कळो आले. समर्थ म्हणतात स्वप्न मिथ्या असते म्हणून त्यातील काळजी ही मिथ्याच असते. त्याप्रमाणे सृष्टीची रचना सर्व दृश्य जग हे मिथ्या आहे हे साधू जनांना कळून येते. आक्षेप झाला श्रोतयांसी, मिथ्या तरी दिसते आम्हासी, याचे उत्तर पुढील समासी बोलिले असे. हे सर्व ऐकल्यावर श्रोत्यांनी शंका उपस्थित केली की हे सर्व मिथ्या आहे तर ते आम्हाला का दिसते? याचं उत्तर समर्थ म्हणतात, याचे उत्तर पुढील समासी बोलिले असे. याचं उत्तर आपल्या पुढच्या समासात दिलेलं आहे समर्थांनी. म्हणून समर्थ म्हणतात याचं उत्तर मी पुढच्या समासामध्ये तुम्हाला दिलं आहे. त्यासाठी तुम्हाला पुढचा समास श्रवण करावा लागेल. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सगुण भजन नाम समास 7वा. जय जय रघुवीर समर्थ.